श्री स्वामी समर्थ. तर तुमचं वेलकम आहे. रेसिपी आणि बरंच काही यामध्ये. तर आज बनवलेले आहे स्टफ मँगो आईस्क्रीम विथ रबडी. तर बघा कशी झालेली आहे. आपण त्यासाठी काय काय घेतले ते बघूया. इथे घेतले मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, 2 मँगो घेतलेले आहेत, साखर घेतलेली आहे, मिल्क पावडर घेतलेली आहे, ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत गार्निशिंगसाठी, आणि ही ड्रायफ्रुट्स पावडर आहे, केशर घेतलेले आहेत आणि वेलची पूड घेतलेली आहे. तर एवढं साहित्य घेतलेलं आहे बघा. तुम्ही याच्यात कमी जास्त ही साहित्य घेऊ शकता. तर पहिले आंबा मी धुवून घेतलेला आहे आणि असं कट करायचं आहे बघा. तर मँगोला तर आपण कट करून घेणार आहोत. असं चारी बाजूने कट करून घ्यायचं आहे. वरच्यावरच कट करायचं आहे, खालपर्यंत कट करायचं नाही येते. तर बघा अशा पद्धतीने मी ते बाठे असतात, कोय असतात, ते काढून घेतलेली आहे. आपण आता ते फ्रीजर मध्ये ठेवणार आहोत. तोपर्यंत इथं मी दूध तापत ठेवते. बघा पॅन पण थोडं गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे पाणी टाकते, म्हणजे आपला जो दूध आहे तो खाली करपणार नाही, म्हणजे लागणार नाही. त्यातलं मी थोडं दूध ठेवलेलं आहे. आपण त्यामध्ये केशर भिजवणार आहोत. बघा आता आपण मी केशर भिजवत ठेवते, म्हणजे त्याचा कलर चांगला येईल. पहिले दूध मी फुल फ्लेमवर गरम करून घेते. ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. जर तुम्ही पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा. तर बघा अशी साई आहे ती मी थोडी साईडला करते. आंब्यांचा सीझन संपायच्या आधीच ही रेसिपी नक्कीच तुम्ही ट्राय करा. तर बघा आता मी इथे गॅस स्लो केलेला आहे. सतत ढवळत राहायचं, म्हणजे आपला दूध आहे तो उतू पण जाणार नाही आणि थोडं लागणार पण नाही. तर बघा आता इथे मी साखर टाकते. साखर थोडं जास्तच टाकायची आहे. रबडी बोललं की थोडंसं गोडच पाहिजे, त्याच्यामुळे मी 5 ते 6 चमचे साखर टाकते. चांगलं ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे आपली साखर आहे ती पूर्णपणे मेल्ट होईल. तर आता त्यामध्ये मी मिल्क पावडर टाकते. जे 5-5 वाले पॅकेट भेटतात ते मी 2 पॅकेट टाकते त्यामध्ये. जर तुम्हाला मिल्क पावडर नसेल टाकायचं तर तुम्ही कंडेन्स मिल्क पण टाकू शकता. चांगल्या गुठळ्या आपल्याला आहेत ते फोडून घ्यायच्या आहेत. मग इथे 2-3 गुठळ्या तशाच राहिलेल्या आहेत. तर मी आपला छोटा चमचा असतो त्याच्याने ते मी फोडून घेते. आता त्यामध्ये मी ड्रायफ्रुट्स पावडर टाकते, ज्यामध्ये मी काजू, बदाम आणि पिस्ते घेतलेले होते. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता.
किंवा त्याची पेस्टही करून तुम्ही टाकू शकता बघा, पण हे जे क्रंचीनेस चांगले लागतात. चांगलं ढवळून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये मी केशरचं दूध टाकते. आणि अर्धा चमचा वेलची पावडर टाकायची आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा कलर पण कसा मस्त आलेला आहे. तर इथे मला ड्रायफ्रुट्स पावडर आहे ती थोडी कमी वाटलेली, म्हणून मी अजून 1 चमचा यात टाकलेला आहे. बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. जी रबडी आहे ती रेडी झालेली आहे बघा. आता गॅस बंद केलेला आहे मी. आता आपण ते थंड करून घेणार आहोत पूर्ण. इथे आपले आंबे पण थोडेसे थंड झालेले आहेत. आता त्यामध्ये ते मी रबडी टाकते. आपल्याला ते पूर्ण भरून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे दोन्ही आपले आंबे भरून झालेले आहेत. मस्त आता वरती जो आपला साल होता तो पण ठेवायचा आहे किंवा रॅपरने पण रॅप करायचा आहे. तर इथे माझी रबडी पण उरलेली होती थोडी, तर तुम्ही मटक्यामध्ये टाकते. मटका कुल्फी सेट पण होऊन दिली नाही, तर लगेच मुलांनी खाऊन टाकली. एवढी भारी झालेली होती. आता त्यावर मी ड्रायफ्रुट्स टाकते. तुमच्याकडे जर रोज पेटल्स असतील तेही तुम्ही टाकू शकता. आता हे आपल्याला 6 ते 7 तास किंवा ओव्हरनाईट पण आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. तर बघा अशा प्रकारे आपले आईस्क्रीम झालेले आहेत. बघा हे रॅपर लावल्याने लवकर सेट होतात आईस्क्रीम. आता ते आपल्याला सोलून तर मी सुरीने सोलून घेते. आणि सोलताना आपण रुमाल घेणार आहोत हातामध्ये बघा. तर बघा इथे सोलतानाच मी रुमाल घेतलेला आहे, म्हणजे आपल्या हाताला एकदम थंड लागणार नाही. आणि हाताची ही काळजी घ्या तुम्ही. तर इथे आपले मस्तपैकी आईस्क्रीम रेडी झालेला आहे. तर आता मी कट करून घेते बघा. तर जसे तुम्हाला पीसेस पाहिजे तसे तुम्ही करू शकता बघा. मस्तपैकी आंबा कट झालेला आहे इथे. आता त्याची मी प्लेटिंग करून घेते. बघा आता इथे मी ड्रायफ्रुट्स टाकणार आहे. तर अशा प्रकारे आपलं आईस्क्रीम रेडी झालेलं आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण करा. आणि आपल्या बाजूला बेल आयकॉनचा बटन असतो तोही प्रेस करा. तोपर्यंत बाय बाय.